तांब्या काय घेईन, घासत काय बसन आणि काय काय सकाळची तू वरच तसा. तर मनाला काय वाटतं मीच देव आहे, तेव्हाच ते वातावरण उरा सकाळचा. मग मन काय म्हणतं मी पूजाला छान केली, घरला आवरलं, माझं देवर. आपणच देवाला बघत राहतो. बघितलं तर ते देवाला राम नाहीच आहे. मग या ठिकाणी मन बघतं मी देवाला किती छान केलं, माझं देवाला चकचक येते, त्याला दिसतं, पण दुसऱ्याला दिसतं का? तर मन आहे ना सात्विक झाल्यानंतर काय करतं, अभिमानी होतो. बघा मी किती देवाला स्वच्छ ठेवतो. तर असं म्हणजे ज्याच्या काय म्हणतात देवाऱ्यात घाण जर असली तरी त्याला त्याचं देवारा चालेल का? सात्विक कोणाला की अभिमानी होतो माणूस. त्याला काय वाटतं मीच सगळ्यात चांगलं आहे. मग या ठिकाणी की अभिमानी झाल्यानंतर म्हणतो बघा माझं म्हणजे सगळ्याच गोष्टीत माझं घर किती सुंदर आहे, माझी मुलं किती सुंदर आहे. बघा पतन कुठून झालं? सात्विक सुरुवात झाली आपली तिथून की माझी मुलं खूप सुंदर आहे, माझं घर खूप सुंदर आहे, स्वयंपाक मी खूप सुंदर करते, माझा देवारा पण खूप सुंदर आहे, मी कपडे पण खूप छान. म्हणजे अभिमान निर्माण झाला. अभिमानाला काय झालं कारण? राजस गुण अहंकार आला ना. पहिला अभिमान आला, तो अभिमान देहापासून आला ना. सात्विक गुण कुठून आलं? मी करते त्याचा अभिमान झाला. अभिमानाचं रूपांतर कशात झालं? रजगुण वाढला, राजस अहंकार आला. मग काय वाटलं माझी मीच, माझ्यासारखं मीच आहे. आणि मग तामशी झालं. म्हणजे दमले मी आता, आळस आला मला, टाकले बाहेर, झोपून घेत. म्हणजे स्वतःच अभिमानी, स्वतःच अहंकारी आणि स्वतःच तामसी. मग पतनाला कारण काय झालं? मन जबाबदार झालं. म्हणून स्वतःचं मन आहे ना तुम्हाला कशासाठी पाठवले? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. हे मन आहे ना तुम्हाला अमेरिकेतल्या माणसाच्या मनात काय चाललंय सांगायला जेव्हा मन, कारण मन सूक्ष्म आहे आणि मनाची गती खूप फास्ट आहे. मग या ठिकाणी की त्या मनाला तुम्ही बघायचं. मन तुमचं सात्विक होतंय, मन तुमचं राजस होतंय, मन तुमचं तामसी होतंय. पण या तिन्ही कामं करतात तेव्हा तुम्ही आहे तसेच आहे. मग तुमचं मूल दंग करते, तुमचं काम आहे की नाही आळवायचं का? माझं काम. तुमची मुलं जर दंगा करत असली तर माझं काम आहे का? तुमचं काम आहे ना तुमची मुलं. मग मन तुमचं जर नकारात्मक होत असेल तर कोणाचं काम? आता ती मुलं झाली नाही मजा. आता तुम्ही बसलाय, आता तुम्ही घरात बसलेला आहे, तुमचं मन म्हणतंय, तुमचं मन बघतंय मी स्वच्छ केलं. कधी? ज्या दिवशी आम्ही फळीची भांडी काढतो का नाही, महिनाभर आम्हाला घर काम दिसत नाही, पण ज्या दिवशी आम्ही सगळं घर स्वच्छ करतो त्या दिवशी हात फिरत तिथं लक्ष्मी. परत ते संदेश पण द्यायचा त्या दिवशीच, फक्त हात फिरत लक्ष्मी फिरत, त्याच दिवशी संदेश. दुसऱ्या दिवशी परत त्याच्यावर धूळ मागते का नाही? हे संसारातून घेण्यासारखं आहे की एक दिवस घर स्वच्छ दिसलं आणि घरातलं कुणीच म्हणलं नाही बरं का, पण आपणच म्हणलं बघा आज मी ना घर स्वच्छ केलं, बघा मी आज फळाची भांडी घासते, बघा मी कुणाचं लक्ष नाही, कारण त्यांना 365 दिवस सारखीच. पण आम्हाला कसं एक दिवस किती महत्वाचं म्हटलं, आम्हाला अभिमान आला का नाही? अभिमान आला का नाही? मग त्याच्यातून थोड्या वेळात राजच झाले, बघा मी किती स्वच्छ झाले, कारण त्या दिवशी सोप्याचे आपण कव्हर बदललेले असतात, बेडशीट बदलले, सगळं स्वच्छ केलं म्हटलं तर काय झालं? अर्धा वॉशिंग मशीन मध्ये, अर्धा काम घासून वाळवत ठेवलेले. आणि नंतर मग जेव्हा मांडल्यानंतर घराला एक घर पण आलं, ते एकच दिवस होतं. पण कौतुक आम्ही किती पावसाचं, बघा मी आज घर आवरलं, बघा मी आज घर आवरलं है ना. मग या ठिकाणी घराची ही गोष्ट झाली की अभिमान निर्माण झाला. त्याच्यानंतर रूपांतर राजा झाला. मीच बघायला लागले, बघा मी किती स्वच्छ आहे, बघा मी किती स्वच्छ. कुणाला येऊन सांगू या ना आमच्या घरी, बघा ना आज मी किती स्वच्छ गेले, किती स्वच्छ गेले आज. कारण चकाचक झालं की धूळ बिळ सगळी निघून गेली, किती स्वच्छ झाले. असं वाटलं कुणाला बोला, अहंकाराला म्हणून बोलू वाटलं. आणि नंतर मग ताम झालं, दमलं नाही का? मग काय केलं? झोपून गेलं. मग झोपले का? आज लय दमले बाया, आज लय दमले बाया, आज फळीची भांडी घासली, आज हे दमले बाया, आपणच दमले. मग या ठिकाणी काय झालं की उत्साह जो दाखवला तो सात्विकातून दाखवला. शेवट कशात केला तो? सुरुवात कशी झाली आपली? सुरुवात सात्विकातून. आणि मग महाप्रलय कोण